नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वरवंडी ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचं बांधकाम झाले निकृष्ट दर्जाचं, चौकशीची संदीप बरे यांनी केली मागणी। शिंदवणे घाटामध्ये टँकर झाला पलटी, चालकाचा जागीच मृत्यू। बारागड अंधूरमध्ये सुभाष माळी यांच्या शेडवरती पोलिसांनी टाकला छापा, जवळपास 2 लाखांचं चोरीचं शेतीचं साहित्य जप्त। आणि नेवाशामध्ये मराठा धनगर मुस्लिम समाज आरक्षणासाठी निघाला भव्य धडक मोर्चा। जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी सी 24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हॉटेल निसर्ग, गांजवेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सी 24 तास। वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी उत्तम आवारे, प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय मंचर, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, रयत शिक्षण संस्था सातारा। आपल्या परिसरामध्ये महात्मा गांधी विद्यालय ही एक मोठी शाखा आहे। या शाखेमध्ये विविध प्रकल्प राबवले जातात आणि याची प्रसिद्धी म्हणून या समाजाला या शाळेची माहिती, या शाळेचे प्रकल्प कळावे यासाठी सी 24 तास ही आपली वृत्तवाहिनी आहे, ही अतिशय आम्हाला मोलाचं सहकार्य करत असते आणि त्यामुळं शाळेचे प्रकल्प घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या माध्यमातून पालकांकडूनही प्रोत्साहन त्यामुळे मिळतं। यासाठी वेळोवेळी असंच सहकार्य सी 24 तास या वृत्तवाहिनीकडून होईल अशी अपेक्षा आहे आणि यावर्षी या वाहिनीचा 4था वर्धापन दिन आहे। तर मी विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने सी 24 तास या वृत्तवाहिनीला हार्दिक शुभेच्छा देतो। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायतचे नवीन इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालंय। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी वरवंडी येथील संदीप बरे यांनी केली आहे। राहुरी तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झालं आहे। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी वरवंडी येथील संदीप हरिभाऊ बरे यांनी केली आहे। राहुरी तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचं बांधकाम जनसुविधे योजनेअंतर्गत करण्यात आलंय। इमारतीसाठी वापरण्यात आलेलं बांधकामाचं साहित्य अतिशय निकृष्ट प्रतीचं आहे। त्यामुळे इमारतीच्या बांधकामाचं पूर्वनियोजित आराखडा तयार करण्यात येऊन देखील त्यानुसार बांधकाम होताना ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे। या संदर्भात संदीप बरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांना 2 एप्रिल 2018 रोजी पत्राद्वारे कळवलं होतं। मात्र त्या पत्रान्वये कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा कारवाई अद्यापर्यंत झाली नाहीये। त्यामुळे 30 जुलै रोजी पुन्हा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे विनंती करून सदर बांधकामाची आपल्या स्तरावरती चौकशी व्हावी या संदर्भात हे निवेदन करण्यात आलंय आणि चौकशी करण्यात येऊन अहवाल मिळावा अशी विनंती करण्यात आली आहे। जर चौकशी झाली नाही तर आपल्या कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणार आणि यापुढे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी आपणावरती राहील याची नोंद घ्यावी असं देखील या निवेदनामध्ये संदीप हरिभाऊ बरे यांनी म्हटलंय। नाव संदीप हरिभाऊ बरे, राहणार वरवंडी। आत्ताची जी इमारत तुम्ही बघताय ही इमारत जनसुविधा योजनेतून झालेली आहे, परंतु या इमारतीचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। हे जे बांधकाम पाहताय आपण हे अतिशय निकृष्ट आहे। तुम्ही आत्ताचं हे जर प्लास्टर बघितलं तर हे अतिशय कमी हे केलेलं आहे प्लास्टर, जसं ॲक्च्युली डॉक्युमेंट पाहिजे डॉक्युमेंटली ते अजिबात झालेलं नाही आहे। या संदर्भात मी
माननीय कार्यकारी अधिकारी अहमदनगर यांच्याकडे मी 2-4 या रोजी तक्रारी अर्ज दाखल केला होता. तर आज तागत त्या पत्राचं मला उत्तर मिळालेलं नाही. मी पंचायत समिती राहुरी येथे वारंवार जाऊनसुद्धा मला त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची हे मिळालं नाही. मला त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं माझ्या तक्रारीचं हे काय म्हणतो आपण त्याला निरासन झालेलं नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की मी जी ही तक्रार केलेली याची दखल प्रशासनाने अवश्य घ्यावा. यानंतर मी 30 तारखेला त्यांना लेखी तक्रार अर्ज परत केलेला आहे की या संदर्भात तुम्ही जर माझ्या तक्रारीचं निरसन नाही केलं तर मी उपोषणाला बसणार आहे. उपोषणाला जर येत्या 1-2 दिवसात मी उपोषणाला बसणार आहे असं मी लेखी निवेदन त्यांना दिल्याच्या नंतरच मी उपोषणाला बसेल. मनोज साळवे सह सतीश फुलसमदर C24 तास राहुरी. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती मोठ्या जल्लोषात कोथरूडमध्ये भारतीय दलित महासंघाच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची शहरामधनं भव्य मिरवणूक काढून कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. जगविख्यात साहित्याची निर्मिती करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती धूमधडाक्यामध्ये कोथरूड इथे भारतीय दलित महासंघाच्या वतीनं साजरी करण्यात आली आहे. प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कोथरूड गावामधनं भव्य दिव्य अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. यावेळी भारतीय दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. जगाबद्दल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असं म्हणत अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेबांचे विचार समाजामध्ये रुजले जावेत यासाठी मोठे प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठी दिलेलं योगदान न विसरण्याजोगं आहे. साहित्य, कथा, कादंबऱ्या, नाटक, चित्रपट नावाजलेल्या गोष्टी देशभरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये याची दखल घेतली गेली आहे. म्हणूनच अनेक भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रसिद्ध झालंय. या जयंतीसाठी तालुका अध्यक्ष विजय खरात, शहराध्यक्ष गणेश खरात, दत्ता खरात, राजू खरात, दीपक खरात, ऋतिक खरात, भाऊसाहेब खरात, निलेश खरात, तनू खरात, आनंद खरात, योगेश खरात, पूनम खरात, सचिन घोलप, दिनेश खरात, अजय खरात, बबलू तुपसुंदर आदींनी कष्ट घेतलेत. यावेळी कोथरूड गावामधील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. यांची कोथरूड गावामध्ये 98वी जयंती संपूर्ण दलित समाजाने साजरी करण्यात येत आहे. कोथरूड या गावी खरात कंपनी, साळवे कंपनी आहे, गीते कंपनी आहे, यांच्या वतीने कोथरूडातून एक दरवर्षीप्रमाणे शांततापूर्वक अशी अण्णांची मिरवणूक काढण्यात येत आहे. तरी आमच्या पोलीस खात्यामार्फत त्यांना बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि आमची मुलंही पूर्ण शांततेचा भंग करणार नाही याची दक्षता घेणार आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दलित समाजासाठी भरपूर काही केलं. त्यांनी त्यांच्या लेखणीच्या जोरावरती पूर्ण रशियामध्ये सुद्धा क्रांती घडवून आणली. ते मार्क्सवादी नेते होते तरी पण दलित समाजासाठी झटलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी गुरु मानलेलं आहे. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती कोथरूड गावात संपूर्ण दलित वर्ग, सवर्ण वर्ग संपूर्ण एकजुटीने साजरी करत आहे. आज कोथरूड या गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 98वी जयंती मोठ्या उत्साहात आम्ही मातंग समाजाचे सर्व बांधव मोठ्या उत्साहात साजरी करीत आहोत. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत. अण्णाभाऊंचं कार्य, अण्णाभाऊंच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचा आणि सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रयत्न राहील. आणि हा वारसा, हा जयंतीचा वारसा इथून पुढेही असंच चालू ठेवील आणि समाजाला मोठं योगदान असेल. दलित महासंघाचा मी तालुका अध्यक्ष असताना मला एक म्हणायचं, जे दलित समाजावर आहे ना, जे असेल ना सर्व काही चांगलं व्हावं. आणि जे दलित समाज कोणता बाकी इतर समाज का असा ना, दलित समाज नाही म्हणून सर्व समाजाला धरून जे चांगलं होता होईल त्यांनी करावं एवढं म्हणजे. अण्णाभाऊ साठेंच्या विषयी सांगायची गरज नाही. ते साहित्यिक होते, ते साहित्य रत्न आहे ना, त्यांनी रत्न घडवले त्यांचं भविष्यात पण. सचिन खरात C24 तास अकोले.
शिक्रापूर येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूलच्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या मुलांची ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन खाली सापडून श्रद्धा बिरगंटी या 1 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झालाय. श्रद्धा ही आपल्या मोठ्या बहिणीला सोडण्यासाठी आपल्या आईबरोबर स्कूल व्हॅन जवळ आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका स्कूल व्हॅन खाली सापडून शिक्रापूर येथे श्रद्धा एकनाथ बिरगंटी या 1 वर्ष 3 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झालाय. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली आहे. शिक्रापूर येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या मुलांना ने-आण करण्यासाठी सुरू केलेली स्कूल व्हॅन घेऊन चालक जितेंद्र गायकवाड हा बुधवारी सकाळी पाबळ चौक येथील साईपल सोसायटीमध्ये आला होता. त्यावेळी श्रद्धाची मोठी 4 वर्षाची बहीण स्वराली हिला शाळेमध्ये जाण्यासाठी स्कूल व्हॅनमध्ये सोडण्यासाठी श्रद्धाची आई श्रुती बिरगंटी आल्या होत्या. त्यावेळी श्रद्धा ही त्यांच्याबरोबर स्कूल व्हॅनजवळ आली होती. स्वराली व्हॅनमध्ये बसल्यानंतर चालकानं व्हॅन सुरू करून पुढे घेतली. त्यावेळी व्हॅनच्या पुढील बाजूस असलेली श्रद्धा गाडीखाली आली आणि गाडीचं चाक तिच्या अंगावरून गेलंय. स्थानिक नागरिकांनी श्रद्धाला खाजगी रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलाय. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. तिथेही ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता शिक्रापूर पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल करत स्कूल व्हॅन देखील जप्त करण्यात आली आहे. सदर इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं मोठं जाळं शिक्रापूरमध्ये पसरलं आहे. शाळकरी मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेच्या वतीनं वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पण RTOचे नियम धाब्यावर बसून धक्कादायक पद्धतीनं आणि सेफ्टी यंत्रणा नसताना गाड्या ह्या अविरतपणे सुरू आहेत. याकडे चालक, मालक, पालक आणि प्रशासन डोळेझाकपणा करतायत. पण अशा पद्धतीनं जीवाशी खेळणं कितपत योग्य आहे याची शहानिशा करणं आता गरजेचं आहे. अन्यथा भविष्यामध्ये एखाद्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. सुनील पिंगळेसह सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग क्रमांक 33च्या कार्यक्षम नगरसेविका माननीय सौ नीताताई दांगट पाटील, शहर सुधारक समिती सदस्य, पुणे महानगरपालिका, सर्व वडगाव बुद्रुकमधील नागरिक तसेच हेमंतदादा दांगट पाटील मित्र परिवार, पुणे. नमस्कार, मी नगरसेविका नीताताई आनंददादा दांगट पाटील, प्रभाग क्रमांक 33 वडगाव धायरी. मी C24 तास या वाहिनीला सर्व प्रभाग क्रमांक 33 सर्व नागरिक व वडगाव बुद्रुकमधील सर्व ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक अशा शुभेच्छा देते. 15 ऑगस्टला C24 तास या वाहिनीचा वर्धापन दिन आहे व तसेच 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनही आहे. त्यानिमित्त मी सर्व नागरिकांना माझ्यातर्फे हार्दिक अशा शुभेच्छा देते. व C24 तास या वाहिनीचे काम अत्यंत चांगले चालू आहे. आपल्या प्रभागातील असतील, आपल्या पुणे शहरातील असतील, विविध प्रश्न आहे त्यांचे योग्य तऱ्हेने मान्य करून व ते योग्य तऱ्हेने लोकप्रतिनिधींच्या मुलाखती घेऊन किंवा त्यांच्याकडे तो प्रश्न मांडून योग्य तऱ्हेने हे C24 तास ही वाहिनी काम करत असते. त्याबद्दल मी त्या वाहिनीचे हार्दिक असे अभिनंदन करते व पुनश्च एकदा त्यांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अशा शुभेच्छा देते. धन्यवाद. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री गोकुळ हरिभाऊ कानकाटे, उपसरपंच, राजूर. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास.
वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अतुल शेठ नवले आणि माननीय श्री रतन शेठ चंदनाणी. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री युवराज संभाजीराव बेलदरे, नगरसेवक पुणे महानगरपालिका. नमस्कार, मी युवराज संभाजीराव बेलदरे, नगरसेवक प्रभाग क्रमांक 40 कात्रज आंबेगाव. सर्वप्रथम C24 तास चॅनलच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 3 वर्षात C24 तास चॅनलने समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला न्याय देण्याचं योग्य प्रमाणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी प्रभाग क्रमांक 40मधील सर्व नागरिकांच्या वतीने, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नामदार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, त्याचप्रमाणे लोकसभा बारामती मतदारसंघाचे खासदार लोकप्रिय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वतीनं मी चॅनलला परत एकदा वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन, मी सर्व देशवासियांना मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील घाटामध्ये टँकर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झालाय. शिंदवणे घाटाजवळील सर्व अवघड वळणं चढून घाटामधील शेवटचं वळण घेऊन पुढे आल्यानंतर टँकरचं स्टेअरिंग वळालं नाही, त्यामुळे वरच्या रस्त्यावरनं खालच्या रस्त्यावरती हा टँकर पलटी झालाय. यामध्ये टँकर खाली सापडून चालक जागीच ठार झालाय. हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील घाटामध्ये टँकर पलटी होऊन चालकाचा टँकर खाली सापडून मृत्यू झालाय. टँकर चालक दिनेश दत्तू बिराजदार हे हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी इथून मोकळा टँकर घेऊन लोणंद इथे भरण्यासाठी निघाला होता. जाताना शिंदवणे घाटामधील सर्व अवघड वळणं चढून घाटामधील शेवटचं वळण घेऊन तो पुढे गेला आणि त्यावेळी स्टेअरिंग न वळाल्यामुळे टँकर वरच्या रस्त्यावरनं 25 फूट खालच्या रस्त्यावरती घसरून पलटी झालाय आणि या टँकर खाली सापडून चालक जागीच ठार झालाय. सकाळी हा ट्रक चालक आपली पत्नी आणि मुलांना घेऊन थेऊर इथे खोलीवरती सोडून टँकर भरण्यासाठी गेला होता. तर गावावरून आणलेलं साहित्य अजून त्यांनी खोलीवरती सोडलेलं देखील नाहीये, असं मृत ट्रक चालकाच्या मित्रानं सांगितलंय. आता मी त्याच्या बायको आणि मुलांना ही गोष्ट कशी काय सांगू, असं म्हणत गहीवरून तो बोलत होता. या घटनेचा तपास उरळी कांचन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले हे करतायत. मी श्रीकांत तानाजी इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन. आज सकाळी 9 वाजता एक फ्यूल टँकर MH12 PQ 9159 हा कुंजीरवाडी येथील फ्यूल टँकर आहे. सकाळी 9 वाजता त्याच्यावरील चालक गणेश बिराजदार, वय 32 वर्षे, राहणार लातूर, हा सदरचा टँकर घेऊन लोणंद येथे निघाला होता इथेनॉल भरण्यासाठी. शिंदवणे घाटातून जात असताना सर्व घाट पास केल्यानंतर साधारणतः शेवटच्या वळणावरती ते वळण घेऊन वरती गेल्यानंतर स्टेअरिंग फेल झाल्यामुळे सदरचा टँकर हा घाटाच्या वरून खाली रस्त्यावर साधारणतः 25 फूट खाली घसरून खाली पडला पलटी. त्याच्यामध्ये जो चालक आहे गणेश दत्तू बिराजदार, दिनेश दत्तू बिराजदार हा जागीच मयत झालेला आहे. घटनास्थळी पोलीस त्याचबरोबर स्थानिक नागरिक पोहोचलेले असून चालक आहे ते चालकाला त्या ठिकाणी बाहेर काढलेला आहे आणि पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. वाल्हे गावामध्ये मटण, मांसाहार आणि पार्टीला फाटा देत सात्विक विचार आणि आध्यात्मिक विचारांची सांगड घालून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारी शाकाहारी सात्विक आखाड यात्रा साजरी करण्यात आली आहे. या बंद पशुहत्या करू नका आणि अंधश्रद्धा व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आलाय. आखाड म्हटलं की मटण, कोंबडी आणि पार्टी असा मांसाहारी कार्यक्रम मानला जातो.
आता तर डीजे लावून आखाड साजरा केला जातो. यामुळे जुन्या पारंपरिक समाज एकतेचा आखाड उत्सव एक मजा आणि मस्तीचा कार्यक्रम झालाय. आता आषाढ संपणार आणि भक्ती आणि सात्विकतेचा आखाड लागणार, म्हणून मांसाहारी शौकीन जेवण आणि धमाल परतीचं आयोजन करत असतात. परंतु आखाड्याची ही संकल्पना परंपरा आणि समाज ऐक्याची असते. हा खरा आखाड असतो हे दाखवून देण्यासाठी वाल्हे गावामधील सर्व जाती धर्माचे लोक, महिला पुरुष एकत्र आले आणि सात्विक शाकाहारी आखाड यात्रा साजरी करण्यात आली आहे. या यात्रा उत्सवाच्या माध्यमामधनं पशुहत्या करू नका आणि अंधश्रद्धा व्यसनमुक्तीचा संदेशही देण्यात आला. वाल्मिक ऋषींचे समाधीस्थळी असलेल्या आणि 18 पगड जाती धर्माचे आणि सामाजिक समतेचे सलोखा म्हणून ओळख असलेल्या वाल्हे गावामध्ये निसर्ग सानिध्यामध्ये असलेल्या मसनेर या मंदिरामध्ये हा शाकाहारी आखाड यात्रेमध्ये सात्विक अन्न तयार करून ते सर्वांना देण्यात आले. वास्तविक पाहता आषाढ महिन्यामध्ये विविध फराळ आणि फळं आहार एकत्र करून धार्मिक आध्यात्मिक भजनं गाणी कीर्तन प्रवचन हे मंदिरामध्ये सादर करून सर्व सानिध्यामध्ये कृषी विचार सण संस्कार संस्कृतीचे आणि चांगल्या आचार विचारांची देवाणघेवाण करत आखाड साजरा केला जातो असं जुन्या जाणकार लोकांनी सांगितलं आहे. परंतु विलासी आयशी आणि पाश्चिमात्य युगांनी या परंपरेला तडा दिलाय अशी खंत काही लोकांनी व्यक्त केली आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई पवार, मंदिर पुजारी शंकर मदने, माजी उपसरपंच रामदास भुजबळ, पोलीस पाटील पत्रकार सिकंदर नदाफ, बाळासाहेब पवार, सिकंदर इनामदार, सुनीता मदने, सुफिया नदाफ, मदने परिवार आदी मान्यवर यात्रेमध्ये सहभागी झाले होते. आज वाल्हे या गावामध्ये आखाड पार्टी सेलिब्रेट झाली. सगळीकडे आकार पार्टी सेलिब्रेट होत असते, पण ती मांसाहारी. पण आमच्या वाल्हे गावामध्ये सर्व जातीय महिलांनी आखाड पार्टी सेलिब्रेट केली, ती म्हणजे शाकाहारी. मी कॉलेजमधल्या युवा पिढींना हे संदेश देऊ इच्छिते की सर्वांनी शाकाहारी आखाड पार्टी साजरी करावी, कारण की अहिंसेचा संदेश लोकांनी घ्यावा. ओके, थँक्यू. मसनेर मंदिर येते मी 2 वर्ष झालं अंगणवाडी शिकवते, पण ना दरवर्षी त्या आखाडी यात्रा ही होतच असते. पण यावर्षी महिलांनी वेगळ्या पद्धतीने ना आषाढी एकादशीचे नियोजन केले आहे. इथे प्रत्येक जाती धर्माच्या महिला येऊन आपापल्या पद्धतीने गोडाचा नैवेद्य करतात. त्याचप्रमाणे सुवासिनींची पण पूजा करून त्यांना पण नैवेद्य देतात आणि अंधश्रद्धा निर्मूलनावर मात करणार आहेत या महिला. आपण इथे आखाडी यात्रेत जे बोकड कोंबडे कापले जातात या पूर्णपणे रूढी परंपरा बदलण्याचा ते प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत. त्यामुळे वाल्हे गाव हे अंधश्रद्धा निर्मूलन होणार आहे. संतांची जी शिकवण आहे, अहिंसा सत्य समानता या सगळे जे गुण आहेत ते या जत्रेत मनसेच्या जे मंदिर आहे हे मुख्यत्वे करून हे मंदिर धनगर समाजाचं आहे. पण वाल्हे गावातील सर्व धर्माचे लोक इथं एकत्र येऊन वनभोजनाचा कार्यक्रम आषाढीला सादर करतात. आखाडी म्हटलं की मुख्यत्वे करून मांसाहार ठरलेला असतो आखाडी अमावस्या म्हटले की. पण इथल्या सर्व वाल्हे गावातील सर्व समाजाच्या महिलांनी इथं एकत्र येऊन वनभोजनाचा कार्यक्रम आणि वेगवेगळे पदार्थ नैवेद्यासाठी त्यांनी वेगवेगळे पदार्थ आणले. पुरणपोळी भाजी भाकरीचा नैवेद्य शेवया करून आणल्या आणि त्यामुळं थालपीठं करून आणली आणि वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य देवाला दाखवून वनभोजनाचा आनंद चांगल्या प्रकाराने इथं घेतला गेलेला आहे. आणि यातून चांगला संदेश लोकांच्यापर्यंत पोचलेला आहे की आखाडी म्हटलं की मांसाहार ठरलेला आहे, पण त्यातून हा वनभोजनाचा कार्यक्रम करून एक प्रकारे समाजाला चांगला संदेश गेलेला आहे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आषाढ म्हटलं की मांसाहार पशुपक्ष्यांची हत्या येणारच. आजच्या पिढीत हे जास्त दिसून येतो. इथून पुढं हे बंद झालं पाहिजे, कारण आमची पिढी याकडे वळणार नाही, जेणेकरून भारताचा विकास होईल आणि अंधश्रद्धा निर्मूलन ह्याचं काम पुढे आणखीन चालत राहावं एवढंच वाटतं. म्हणजे मटण दारू ह्याला म्हणजे उठाण आल्यागतच आहे. आणि आता ह्या मसनेर मंदिरात ह्या नवीन पद्धतीने शाकाहारी आषाढ पार्टी केली
त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचा आणि सगळ्या समाजातली लोक होती आणि त्यामुळे ते इतकं समाधान वाटते की एवढा आनंद कधीच वाटला नाही. आणि आषाढ्या पार्टीतून दारू पिऊन मटण खाऊन भांडणाचं प्रमाण वाढतं आणि भांडणाचं प्रमाण वाढून पोलिसांच्यावर ताण वाढतो. त्यामुळे ह्या आषाढी शाकाहारी पार्टीमुळं बराचसा ताण पोलिसांचा कमी होणार आहे. पूर्वजों से जो प्रथा चलती आ रही है ये है अखाड़ यात्रा। हम यहाँ हर साल आते हैं और इसे बहुत अच्छे से निभाते हैं। हम यहाँ मीठा नैवेद्य बना के भगवान को भोग चढ़ाते हैं और यहाँ सवासनी भी बिताते हैं। उसमें हम 5 कन्याओं को बिठाकर मीठा नैवेद्य खिलाते हैं और इसमें से हम सबको सामान्यता का दुनिया को सामान्यता का संदेश देना चाहते हैं ताकि कोई इसमें भेदभाव ना कर सके। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारी मराठी वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामपंचायत समशेरपूर, सरपंच माननीय सौ अनिता राजू फोडसे, उपसरपंच माननीय श्री सचिन रामनाथ दराडे, सदस्य श्री दत्तू तुकाराम माळी, श्री विलास पुंजा भरितकर, श्री दिलीप रामभाऊ पथवे, श्री खंडू शिवराम मेंगाळ, श्री सीताराम रामा मेंगाळ, श्री दीपक दत्तात्रय जगताप, सौ मीराबाई पोपट दराडे, सौ सुरेखा शांताराम मुखेकर, सौ रखमाबाई सुधीर ढोन्नर, सौ कचराबाई रामनाथ मेंगाळ, सौ मंदा बाबासाहेब बडे, सौ मीरा किसन ढोन्नर, सौ नानीबाई तुळशीराम आगिवले, ग्रामविकास अधिकारी श्री RK वरपे, क्लर्क श्री KM मणियार आणि श्री SV ढोन्नर. सामान्य जनतेचा बुलंद आवाज C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सदानंद कृष्णा शेट्टी, माजी अध्यक्ष स्थायी समिती पुणे महानगरपालिका, वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, माननीय सौ सुजाता सदानंद शेट्टी, नगरसेविका पुणे महानगरपालिका, सदस्य वृक्ष संवर्धन समिती आणि माननीय श्री साक्षात सदानंद शेट्टी, युवा नेते उत्सव प्रमुख अश्विनी मित्रमंडळ. नमस्ते, मी सुजाता सदानंद शेट्टी. मी काँग्रेसचे नगरसेविका आहे. प्रभाग नंबर 16 क मधून मी निवडून आलेले. आज 24C या न्यूज चॅनलचा 4था वर्धापन दिन आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. तसंच आज 15 ऑगस्ट दिवसपणे सर्व नागरिकांना त्यांनाही मी शुभेच्छा देते. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उद्योजक रामदासदादा कुंजीर पाटील यांच्या कुटुंबियांकडून वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असेच या चॅनलने महाराष्ट्रभर अजून काम चांगले करावं, तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवावे, गोरगरिबांचे प्रश्न सुटवावे हीच माझ्याकडून अपेक्षा, माझ्या कुटुंबियांकडून अपेक्षा. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. बारागाव नांदूर येथील कुख्यात गुंड सुभाष माळे याच्या शेडवरती पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे चोरीचे शेती साहित्य हस्तगत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बारागाव नांदूर येथील कुख्यात गुंड सुभाष माळे यांच्या शेडवरती पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2 लाख रुपये किमतीचे चोरीचे शेती साहित्य हस्तगत केले. बारागाव नांदूर भागामध्ये चोरट्यांचा उपद्रव सुरू आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या शेतीचं साहित्य चोरी करण्याचं प्रमाण वाढलंय. शेतकरी नवाजभाई देशमुख यांच्या शेतामधील ठिबकसाठी आणलेलं घन आणि स्प्रिंकलर काही दिवसांपूर्वी चोरीला गेलं होतं.
नवाज देशमुख आणि रियाज देशमुख या दोघा बंधूंनी मुळा धरण परिसरामध्ये शोध घेतला असता धरणालगत तडीपार असलेल्या सुभाष माळी या गुंडाच्या शेडमध्ये चोरी गेलेलं शेती साहित्य आढळून आलं. देशमुख यांनी घटनेची माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना देताच पोलिसांचं पथक माळी यांच्या शेडवरती दाखल झालं. परिसरामध्ये पाहणी केली असता पोलिसांना तब्बल 2 लाखांचं शेती साहित्य आढळून आलंय. पोलिसांनी शेती साहित्य ताब्यात घेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रेलरची उपलब्धता केली असता 50 ते 60 पाईप, साधारण 2000 फूट केबल, ठिबकचे स्प्रिंकलर, घन आदी साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. नवाज देशमुख यांच्याप्रमाणेच बारागाव नांदूर ग्रामस्थांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक शिळीमकर यांनी केलं आहे. जप्त केलेलं शेती साहित्य शेतकऱ्यांच्या मालकीनुसार परत दिलं जाणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलंय. माझं नाव नवाज महमूद देशमुख, राहणार बारागाव नांदूर. काल रात्री माझ्या शेतजमिनीतून स्प्रिंकलर गन 9, 400 फूट पाईप, एक पाणबुडी मोटर आणि केबल चोरी गेलं. सदर फिर्याद देण्यासाठी मी पोलीस स्टेशनला आलो. शिळीमकर साहेबांनी खूप सहकार्य केलं, परंतु काल सकाळी मला सहज असा संशय आला, सुभाष माळी हा कुख्यात गुंड आहे बुवा आणि त्याचं फार मोठं शेतजमीन आहे, त्या ठिकाणी त्याने आपले गन नेले असतील असं मला संशय आल्यामुळं मी त्याच्या शेतजमिनीवर गेलो होतो. त्या ठिकाणी मला हे सगळं नेलेलं ऐवज मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आणि मी त्या ठिकाणून आदरणीय शिळीमकर साहेब यांना फोन केला. त्यांनी अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी क्षणाचा विलंब न करता अर्ध्या तासाच्या आत पोलीस व्हॅन आणि त्यांचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि मग आम्ही त्यांच्या मदतीने मी आणि त्याचबरोबर आमचे मित्र विलासराव धिमते पाटील यांचासुद्धा स्प्रिंकलर सेट गेला होता 2 दिवसापूर्वी. मी त्यांना फोन करून सांगितलं तिथे या आणि तुमचं आहे का पहा. ते सुद्धा त्या ठिकाणी आलेत, ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांनी ते ओळखलं. त्यांचा स्प्रिंकलर सेट त्यांनी ओळखल्यानंतर सदर पोलीस कुमक त्या ठिकाणी आली आणि पोलीस दलाच्या सहकार्याने आम्ही सदर माल सर्व ट्रॅक्टरमध्ये भरून पोलीस स्टेशनला घेऊन आलो. या कामी आदरणीय शिळीमकर साहेब यांनी खूप सहकार्य केलं, त्याबद्दल मी पोलीस खात्याचा ऋणी आहे. एकूण किती रुपयांचा माल आहे? आता साधारणतः त्यांचा 60,000चा आणि माझा जवळजवळ पैपण वगैरे हे सगळं धरून 1,00,000 भराच्या आसपास माल आहे. दोघांचा मिळून आमचा 1,60,000 माल आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे महानगराची कचरा समस्या अत्यंत बिकट अवस्थेमध्ये आहे. असं असताना कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्या स्वच्छ या संस्थेचं काम सुद्धा अतिशय निकृष्ट आणि विश्वासाला पात्र असलेलं नाहीये. हडपसरमधील एका शाळेकडनं ही संस्था 3,000 रुपये प्रति महिना घेते अशी तक्रार आल्यामुळे त्यांचा कारभार हा चुकीचा असून आपल्या मर्जीनं पैसे गोळा करणाऱ्या या स्वच्छ संस्थेशी केलेला करार पुणे महानगरपालिकेनं रद्द करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. स्वच्छ या संस्थेला पुणे महानगरपालिकेने कचरा वेचायचं शहरातलं काम 5 वर्षासाठी करार करून दिलेलं आहे. परंतु एकाच संस्थेला हे काम दिल्यामुळं ही स्वयंसेवी संस्था आता त्याचा गैरफायदा घेऊन लुटारूंची टोळी झाली आहे की काय, अशी परिस्थिती पुणे शहरात निर्माण होताना दिसते. या संस्थेला काम देत असताना 50 रुपये ह्या राहत्या घरामधून आणि 100 रुपये ह्या कमर्शियल जे असेल मालमत्ता त्याच्यातून घ्यायचं करारात ठरलं होतं आणि दरवर्षी निवासी घरांसाठी 5 रुपये वाढ आणि ऑफिसेस आणि कमर्शियलसाठी 10 रुपये वाढ अशा पद्धतीने पैसे चार्ज करावेत अशा पद्धतीने महानगरपालिकेने करार केला. परंतु नागरिकांना या सगळ्याची माहिती नसल्यामुळं स्वच्छ हे या सगळ्या कराराचा गैरफायदा घेऊन नागरिकांची आर्थिक पिळवणूक करतायत, नवे लूट करतायत. त्याच्यामुळं कचरा गोळा करणाऱ्यांची स्वच्छ नावाची लुटारू टोळी पुणे शहरात कार्यरत आहे की काय असं आता वाटायला लागलं. या ठिकाणी 100-120 रुपये घेण्याची यांना कॉर्पोरेशननी परवानगी दिलेली असताना हडपसरमधील एका शाळेकडून 3,000 रुपये महिन्याला एवढा प्रचंड पैसे यांच्याकडून मागणी होतीये आणि याच्यासाठी त्यांना अडवलं जात आहे, मनस्ताप दिला जातोय, त्यांची पिळवणूक केली जाते. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतोय की स्वच्छ संस्थेने महानगरपालिकेच्या कराराच्या अटी शर्तींचा भंग केल्यामुळं त्यांचा हा करार ताबडतोब रद्द करण्यात यावा.
हा करार रद्द करून जे जे छोटे छोटे आहेत याच्यामध्ये काम करणारे ही मोनोपॉली बंद करावी आणि सर्वसमावेशक असं एक करार करण्यात यावा की एखाद्या छोट्या संस्थेला वाटलं की मी संपूर्ण शहरात नाही पण एका भागामध्ये काम करू शकतो तर त्यांची सुद्धा सर्व्हिस ग्राह्य धरली जावी. ह्या एकाच संस्थेला दिल्यामुळं या संस्थेनी स्वतःची मोनोपॉली चालवून या ठिकाणी जी लूट माजवलेली आहे ती लूट आपल्याला थांबवता येईल. त्यामुळं आम्ही ही मागणी करत आहोत की या ठिकाणी या स्वच्छता करार रद्द करावा आणि त्या जागी इतर सगळ्यांना घेऊन करार करावा. जर हे असं झालं नाही तर मात्र स्वच्छवाल्यांच्या बाबतीत नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत की हे फक्त पैसे घ्यायच्या आठवड्यात बरोबर येतात, त्याच्यानंतर हे फिरकत नाहीत, मध्ये दांडी मारतात आणि मग त्यामुळं आमच्या घरातला कचरा कुठेतरी रस्त्याच्या कडेला टाकायला लागतोय. म्हणजे पर्यायाने शहर घाण करण्यात आणि त्याच्यामध्ये अस्वच्छता पसरवण्यामध्ये या संस्थेचा सुद्धा अप्रत्यक्षरित्या हात दिसतो. कारण हे लोकांच्या घरातला कचरा उचलतच नाहीत, फक्त पेमेंटच्या वेळी उचलतात अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मी आज या ठिकाणी आव्हान करतो की घरांना 60 रुपये आणि ऑफिस आणि कमर्शियल प्रॉपर्टींना 120 रुपयापेक्षा जास्ती पैसे जर स्वच्छता कचरा वेचक मागत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपला संपर्क करावा, त्या ठिकाणी आपली तक्रार द्यावी. आम्ही तुमच्या बरोबर राहू, तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल, त्याच्यासाठीची योग्य ती भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. पण तुमची आर्थिक फसवणूक किंवा पिळवणूक आम्ही होऊन देणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मागणी करतो की स्वच्छने असला भोंगळ कारभार थांबवा आणि महानगरपालिकेने त्यांचा करार रद्द करावा. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी स्वप्नील वसंतराव कुंजीर पाटील, शिवसेना हवेली विभाग प्रमुख. आता आपला C24 तास हा धडाडीचा चॅनल याचं 5व्या वर्षात पदार्पण होते. त्यानिमित्त मी शिवसेना पक्षाच्या वतीने या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या वतीने या चॅनलला खूप शुभेच्छा देतो. अनेक परखडपणे रात्री अपरात्री या चॅनलचे धडाडीचे पत्रकार तुकाराम गोडसे यांनी अनेक अशा सत्यप्रतीच्या न्यूज दाखवून हा चॅनल या भागात सुप्रसिद्ध केला. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, चॅनलचंही अभिनंदन. अनेक प्रकरणं अनेक ठिकाणी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता जीवावरती उदार होऊन या ठिकाणी चॅनलने अनेक बातम्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड केल्या, अनेक लोकांना न्याय मिळवून दिला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने, खासदार आढळराव पाटलांच्या वतीने C24 तास या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची अत्याधुनिक आणि परिपूर्ण वृत्तवाहिनी C24 तास. वृत्तवाहिनीला 4थ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक. नमस्कार. या ठिकाणी गेल्या 4 वर्षापूर्वी C24 तास ही वृत्तवाहिनी नव्याने तांबेगाव तालुक्यामध्ये आली व त्या वृत्तवाहिनीला आज अखेर 4 वर्ष पूर्ण होत आहे. 4 वर्षामध्ये या वृत्तवाहिनीने सर्वसामान्य लोकांपर्यंत व गोरगरीब जनतेपर्यंत जाऊन शेवटच्या घटकेपर्यंत जाऊन अतिशय चांगल्या प्रकारे सर्वच प्रकारच्या बातम्या लावल्या व राजकीय असेल, सामाजिक असेल, आध्यात्मिक असेल, सर्व प्रकारच्या बातम्या लावून त्या वृत्तवाहिनीने सर्वसामान्य लोकांमध्ये जे वयाच्या आपुलकीचे नातेच तयार केलेले आहे. त्या C24 तास वृत्तवाहिनीला मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो व इथून पुढे ही वृत्तवाहिनी अशाच प्रकारे चांगलं काम करेल. त्या C24 तासचे सर्व पत्रकार प्रतिनिधी आहेत तेही अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांनाही सर्वांना माझ्या वतीने व आंबेगाव खरेदी संघाच्या वतीने, सर्व संचालक मंडळाच्या वतीने वृत्तवाहिनीला शुभेच्छा देतो. धन्यवाद. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शुक्रवारी 3 ऑगस्ट रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मराठा धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये सकल मराठा, धनगर आणि मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येनं सहभागी झाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी तसेच हुतात्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवारी 3 ऑगस्ट रोजी 11:30 वाजता नेवासा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं तहसील कार्यालयावरती मराठा धडक मोर्चाला इस्तेमा मैदानामधून सुरुवात झाली। या मोर्चामध्ये हजारो सकल मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजासह हजारो महिला तसेच नागरिक सहभागी झाले होते। या धडक मोर्चामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास 10 लाख रुपयांची मदत देऊन या कुटुंबामधील एका सदस्यास शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करावी, छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी देऊन त्वरित काम सुरू करण्यात यावं, छत्रपतींची जयंती एकाच दिवशी साजरी करण्यात यावी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबियांच्या घरच्यांना 50 लाखांची मदत करावी, मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत या मागण्या मांडण्यात आल्या। काही वेळामध्येच हा धडक मोर्चा नेवासा तहसील कार्यालयावरती काढण्यात आला होता। मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। ईदगाह मैदानापासून नेवासा तहसील कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आला। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळायला हवं ही मागणी करत हजारोंच्या संख्येनं हा मोर्चा नेवासा तहसीलवरती धडकला। यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली आहे। आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की तालुक्यामधील तरुणांनी सर्व समाजाला एकत्र करून मोर्चा काढला, त्याबद्दल त्यांचे आभार। दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे। सर्व समाज गुण्यागोविंदानं राहत आहेत, परंतु हे सरकार समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय। आरक्षणासाठी निर्णायक लढा लढावा लागणार आहे। सर्व समाज एकत्र आला ही क्रांतीची सुरुवात नेवाशामधनं झाली आहे। आपण सर्वजण एकत्र आल्यावरती सरकारला नक्की झुकावं लागेल असंही गडाख म्हणालेत। यावेळी दलित नेते अशोकराव गायकवाड, संमती डिके, राणी तरंदले, सादिक शिलेदार, त्रिमूर्ती संस्थेचे सुमतीताई घाडगे आतर, धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर आणि नेवासा वकील संघ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। नेवासा तालुक्यामधील सकल मराठा समाजाच्या वतीनं यावेळी आभार मानण्यात आलेत। हा मोर्चा कुठल्या एका समाजाचा नव्हता, हा धनगर, मुस्लिम आणि मराठा या तिन्ही समाजाचा होता। तर या तिन्ही समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे। मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की ह्या तिन्ही समाजाला आरक्षण द्या आणि जर तुम्हाला आरक्षण देता येत नसेल तर राजीनामा द्या। आज महाराष्ट्रभरात 58 मूक मोर्चे काढलेत, पण आता या शासनाला तरीही जाग येत नाही आहे। तर आता आम्ही ठोक मोर्चा काढून पुढचा निर्णय घेऊ। जो काही ठोक मोर्चा झाला तो फक्त मराठा समाजाविषयीचा नव्हता, तर सगळे बांधव समाज एकत्र आले होते। मुस्लिम, धनगर सगळ्या मिळून हा एकमेव असा ठोक मोर्चा होता। या मोर्चाचं उद्दिष्ट असं होतं की आम्ही मराठा मोर्चाने 57 मोर्चे काढले, परंतु हा 58 मोर्चे काढून सुद्धा आज आमचं झोपलेलं जे सरकार आहे ते जागा झालेलं नाही। त्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो आणि हा ठोक मोर्चा असाच पुढचा मोर्चा नगरमध्ये होणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आमचे सगळे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मिळाल्या पाहिजेत। मुस्लिम समाज असोत, धनगर समाज असोत, या सगळ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे, कारण की आम्ही आता हा निर्णायक मोर्चा काढला होता। याही पुढे जाऊन आम्ही एक मोर्चा काढणार आहोत। त्या मोर्चाच्या माध्यमातून जर आमच्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर खरोखरच आमचं सरकार हे झोपलेलं आहे असं आम्हाला वाटतंय। त्या झोपलेल्या सरकारना आम्हाला जागं करायचं आहे आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही ते एकत्र आलो होतो। त्यासाठी आरक्षणासाठी अनेक योजना, प्लॅनिंग, कॅबिनेट मिशन तिथे गेलं होतं, खूप योजना आखल्या गेल्या, परंतु योजना आमच्यापर्यंत आल्या नाही। योजना ह्या नारळाच्या झाडाप्रमाणे उंच होत्या। नारळाच्या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा आम्हाला उपयोग होतो, परंतु नारळापर्यंत सर्वसामान्य जनतेचे हात कधीच पोहोचत नाही। मला वाटतं जर सर्वसामान्य जनतेचे हात नारळापर्यंत पोहोचायचे असेल तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा हा आरक्षण हा प्रश्न हा एकमेव आहे आणि तो आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
कारण एक मराठा हा लाख मराठा असेल आणि हा लाख मराठा जर पेटून उठला तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांची खुर्ची सोडावी लागेल. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. 4 वर्षापासून या सरकारने जाहीर केलं होतं की मराठा, धनगर आणि मुस्लिम या तिन्ही समाजाला रीतसर आरक्षण देण्यात येईल. परंतु अनेक अहवाल आले, अनेक कमिट्या नेमल्या गेल्या, परंतु निर्णायक काही भूमिका मात्र या सरकारने घेतली नाही. आणि म्हणून मराठा समाज जो रस्त्यावरती उतरला, आता धनगर समाजाने देखील रस्त्यावर उतरायचं ठरवलेलं आहे, मुस्लिम समाजाने उतरायचं ठरवलेलं आहे. तेव्हा यांचा विश्वास सरकारवरती राहिला नाही की हे आरक्षण देतील म्हणून. फक्त निवडणुकीपुरतं चर्चा करत राहायची, चालढकल करायची आणि नंतर मग निवडणुकी झाल्यानंतर परत खेळखोंडोबा या आरक्षणाचा करायचा. हा डाव या सगळ्या समाजाच्या लोकांच्या लक्षात आल्यामुळे आज हा आक्रोश महाराष्ट्रभर पसरलेला आहे. आणि म्हणून हे जे आंदोलनं होत आहेत हे एक प्रकारे सरकारला इशारा आहे की तुम्ही अशा पद्धतीने लोकांना फसवू शकत नाही, अशा पद्धतीने समाजामध्ये भांडणं लावू शकत नाही. आता नेवाशामध्ये हे तिन्ही समाज आणि बाकीचे सगळे समाज एकत्र येऊन हा डाव सरकारचा उधळून लावतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. शंकर नामदे, C24 तास, नेवासा. पर्वती विधानसभा मतदारसंघामधील बिब्वेवाडी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचं काम प्रगतीपथावरती आहे. लवकरच इथे 200 बेडचं नवं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. स्वारगेट इथे मेट्रो हबसाठी जी जागा विविध विभागांकडनं लागणार आहे ती मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच ते काम सुरू होणार आहे असं आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांकरता कोणतंही मोठं हॉस्पिटल उपलब्ध नाहीये. राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाच्या 16 एकर परिसरामध्ये 200 बेडचं हॉस्पिटल नव्यानं बांधण्याचं काम आता सुरू होणार आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये उपचार मिळतील. सध्या जुन्या इमारतीचं नूतनीकरण सुरू असून ससूनच्या धर्तीवर त्यांची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणी अस्थिरोग, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, प्रसूती आदी विभाग सुरू होणार आहेत. स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. याच ठिकाणी आता मेट्रो हब होणार आहे. त्याचं भूमिपूजन ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ST, PMT, रिक्षा स्टँड, शॉपिंग मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणार आहेत. यासाठी 17 एकर जमीन मेट्रोच्या ताब्यामध्ये मिळाली आहे असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय. त्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. गेटचा जो इंटग्रेटेड आणि ट्रान्सपोर्ट हब आहे, इंटग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब, त्याची पूर्ण बाकी सगळी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. त्याचं उद्घाटन आपण याच महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिल्यानंतर याच महिन्यामध्ये त्याचं आपण भूमिपूजन घेणार आहोत. दुसरं हॉस्पिटलचं ESIC हॉस्पिटलचं आपल्याला 50 बेडची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. ज्या 200 बेडसाठी जे आर्किटेक्चर कन्सल्टन्सी नेमणं आहे आणि टेंडर काढणं आहे ती प्रोसिजर साधारण दिवाळीपर्यंत पूर्ण होईल आणि दिवाळीच्या आधी आपण त्याचं उद्घाटन ते सुद्धा आपण केंद्रीय मंत्री गंगवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते दिवाळीच्या आधी घेऊ. तुम्ही सांगितलं की वचन तुम्ही करताय. साधारण 500 खाटांचं हे हॉस्पिटल असणार, त्यात काय काय सुविधा असणार आहे, कोण कसं वापरणार याबद्दल? जे आता 500 बेडचं हॉस्पिटल आणि 50 बेडचं असं म्हणजे 550 बेडचं ऑलमोस्ट तिथे त्या कॅम्पसमध्ये 10 एकरच्या कॅम्पसमध्ये हे हॉस्पिटल होईल. हे ससूनच्या धर्तीवरचं जनरल हॉस्पिटल असणार आहे जिथे कामगारांसाठी एक 100 बेड आपण राखीव ठेवणार आहे. कारण ESIC कॉर्पोरेशन हे हॉस्पिटल बांधते आहे. ESIC कॉर्पोरेशनच हे हॉस्पिटल रन करणार आहे. डॉक्टर अपॉइंट पण ESIC कॉर्पोरेशनच केंद्राकडनं करणार आहे. त्यामुळे ESIC कॉर्पोरेशन पूर्णपणे हे हॉस्पिटल रन करेल. तुम्ही काल दिल्लीत कसं हे पूर्ण झालं का? सोमवारी आमची ही मीटिंग झाली ह्या संबंधीची. आधी पण आमच्या 2-4 मीटिंग झाल्या होत्या, पण ही जी फायनल मीटिंग झाली त्याला आपले खासदार अनिलरावजी शिरोळे, आपले केंद्रीय मंत्री गंगवार साहेब, त्याचप्रमाणे जे ESIC कॉर्पोरेशनचे जे DG आहेत ते राजकुमार साहेब, डॉक्टर कटारिया ज्यांना ह्याच्यावर आपलं नेमलेलं आहे, त्याच्यानंतर चीफ इंजिनियर यादव, हे सर्व तिथे काल उपस्थित होते. आणि काल मंत्री महोदयांनी आदेश दिली
त्याची प्रत ऑर्डरची मिळाल्या मी ती पण तुम्हाला सांगते. 100 खाटं हे कामगारांसाठी आरक्षित असतात. हो. स्वारगेट हबमध्ये आपण टोटल जो प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण PMPLचे डेपो, PMPLचे स्टँड, MSRTCचे डेपो म्हणजे STचे डेपो, STचे स्टँड, त्याचप्रमाणे रिक्षा स्टँड, ओला उबर स्टँड, खाजगी टॅक्सीचे स्टँड आणि ह्याला कनेक्टेड आपण मेट्रो स्टेशनला हे सगळं कनेक्ट करणार आहोत आणि तिथे कमर्शियलमध्ये मॉल असणार आहेत. त्याच्यानंतर नागरिकांना काही फिरण्याच्या उद्यानं, गार्डन्स असे असणार आहेत आणि कमर्शियल ऑफिसेस आणि शॉप्स असणार आहेत. पालिकेत आमची सत्ता येऊन 1 वर्ष आत्ता झालेलं आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ते काम करतायत त्या पद्धतीने अतिशय चांगलं काम करतायत. फक्त आम्ही काहीच न करता आम्हाला प्रेझेंट करता येत नाही आणि खूप काम केलेलं आम्हाला सांगता येत नाही. हा एकच प्रॉब्लेम मला पालिकेचा वाटतो, पण माझ्या मते सर्व समाधानी काम करतात. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. वरवंडी ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचं बांधकाम झाले निकृष्ट दर्जाचं, चौकशीची संदीप बरे यांनी केली मागणी. शिंदवणे घाटामध्ये टँकर झाला पलटी, चालकाचा जागीच मृत्यू. बारागाव नांदूरमध्ये सुभाष माळी यांच्या शेडवरती पोलिसांनी टाकला छापा, जवळपास 2 लाखांचं चोरीचं शेतीचं साहित्य जप्त. आणि नेवाशामध्ये मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणासाठी निघाला भव्य धडक मोर्चा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त.